नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 51 आणि 52. प्रथम भाग 51. बरेच लोक एखाद्या महात्म्याकडून काहीतरी शिकून घेतात आणि मग ते तेथेच थांबतात. पण शिकवला गेलेला किंवा स्वतः शिकून घेतलेला असा जो आहे तो मात्र या दोघांपासूनही वेगळाच आहे हे स्वतःचे स्वतःला समजणे ही बोधावस्था आहे. काही शिकण्याआधी जो जसाच्या तसा आयता आहे, स्वच्छ आहे, कोरडा आहे, तोच बरोबर आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. त्यामुळे 1000 वर्षांनी येणारे मरण आज जरी आले तरी आनंदाने टाळ्या ह्या वाजवल्याच पाहिजे, किंवा 1000 वर्षाचे जगण्याचे कौतुक काही वाटायला नको. सत्य कळताच मिथ्या गोष्टी ह्या आपोआप गळून पडतात आणि आपण त्यालाच ब्रह्मार्पण असे म्हणतो. तुम्हाला हे सर्व ऐकण्याची आवड निर्माण झाली हे फार मोठे शुभचिन्ह आहे. ज्ञानानेच ज्ञानाची योग्यता कळते, ज्ञात्याची कळत नाही. सर्वांगाने आपण आपणच आहोत हे ओळखल्यावर मी ओळखणारा आणि हे ओळखल्या जाणारे असे काहीच राहत नाही. सर्व प्रकारचा भेद संपतो. जग न झालेले असूनही मोठ्या दिमाखाने वावरत आहे, मिरवत आहे. आपण आहो इतकेच या जग असण्याचे महाकारण आहे. तुम्ही असलेले असणेपण, तुम्ही असलेले जागेपण हा विश्वाचा अंकुर आहे. पण ते सर्व मायाजनित आहे. हे कळल्यावर कर्ताभाव हा आपोआपच जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या लक्षात याल तेव्हा आपण एकदम खाली आहोत, रिकामे आहोत असे व्हाल. आणि त्यापेक्षा तुम्हाला स्वप्न बरे वाटेल. निदान स्वप्नात थोडे बहुत दिसते, ऐकू येते वगैरे वगैरे. इथे काहीच नाही. मी अशा प्रकारे फक्त गैरसमजाची मायेने तुम्हाला घट्ट मिठी मारली आहे, इतकेच इथे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाणीव असतानाचे तुम्ही आणि जाणीव नसतानाचे तुम्ही हे एकाच वेळी तुम्हाला असता आले पाहिजे. यालाच महायोग असे म्हणतात. हा महायोग ज्यांनी साधला तो जाणण्यापलीकडे गेला. आत्मप्रकाश म्हणजे आपलेच स्वयंभू असे प्रकाशत्व. त्याच्याच प्रकाशात सर्व काही प्रकाशित होते. तेच हे जग. तुमच्या जाणीवेत जगाचे प्रतिबिंबच दिसते. सुखाचा अनुभव येत असेल तर त्यात तुम्हाला दुःखाचाही अनुभव निश्चित येणार. श्री एकनाथ महाराज एक दृष्टांत देत, समजा एखाद्या आंधळ्या माणसाला आपण जेवायला घरी बोलावले तर त्या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवण्याकरता कोणाला तरी सोबत आणावे लागते. त्याप्रमाणे सोबत आलेल्याला जेवणाचे आमंत्रण हे आपोआपच मिळते. आमंत्रण अंधा दोघे येती. म्हणून ऐकलेले लक्षात ठेवा आणि प्रत्यक्षात वापरायला घ्या. वेदोक्त म्हणजे काय? ऐकल्याप्रमाणे.
आपण असल्याची जाणीव ही सदैव जशीच्या तशी आहे. स्वच्छ आहे, कोरडी आहे, अगदी वन पीस. कोणतीही गरज म्हणजे खरोखर रंकपणा किंवा करंटेपणाच तो कशामुळे आला तर केवळ असणेपणाला चिटकून न राहिल्यामुळेच आला. अर्थात स्वस्वरूप विसरल्यामुळे आला. हे कळले ज्याला हे कळले त्याला आता हित अहित असे काहीच उरले नाही. आता त्याला उगेपणा म्हणजे काय, शांत दक्ष रिकामे रिकामे म्हणजे काय हे पण सर्व आपोआप कळेल. भाग 52. वास्तविक काहीही बिघाड झाला नाही, तरीही फार मोठा बिघाड झाला. आता काही खरे नाही असे केवळ देहबुद्धी बाळगल्यामुळेच वाटायला लागते. व जो बिघाड, जे संकट मुळातच नाही, त्यातून बाहेर पडण्याची धडपड मात्र आपण खरोखरची करतो आणि घामाघूम होतो. पण हे सर्व लक्षात येताच त्याचे रूपांतर मात्र मंद स्मित अशा हास्यात होते. माया अवस्थेत एकूण एक भिकारी आहेत. ते एकमेकांनाच भीक मागत आहेत. त्यामुळे भीक ही कोणालाच मिळत नाही. ज्ञानी माणसाच्या दृष्टीने काहीही झालेले नाही. हे असेच आहे. अगा जे घडलेच नाही त्याची वार्ता काय पुससी. असे असले तरी पण श्री रामदास स्वामींनी नाशिक जवळ टाकळी येथे गोदावरी तीरावर शेणाचा मारुती स्थापन केलाच ना. जे विसरल्या जात नाही ते अर्थात आठवल्या पण जात नाही. आणि आठवून आठवले तरी ते कधी विसरले हे पण आठवणार नाही. तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव कधी व केव्हा झाली हा प्रश्नच होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही यावर विचार कराल तेव्हा उत्तर ती असल्याची जाणीव आहेच, ती कधीच कुठे गेली नाही. त्यामुळे कधी कुठे कोणाला असे विचारणे हा एक चुकीचा प्रश्न आहे. तुमचा प्रकाश तुम्हाला दिसत नाही असे तुम्ही म्हणता, कारण ज्याच्यामुळे तुमच्या सकट सर्व काही दिसते तो प्रकाश तुम्हाला कसा दिसेल. ज्याचा प्रकाश तुमच्यावर पडला आहे तो तुम्हाला दिसणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला प्रकाशच व्हावे लागेल. तोच व्हावे लागेल. मी देहरहित आहे व माझ्याच प्रकाशात हे सर्व दिसते भासते हेच नीट पक्के झाले पाहिजे. ध्यान करताना ध्यान करणाऱ्याला आकार, रंग, रूप, वय वगैरे देशकाल मर्यादा ह्या नाहीतच हे लक्षात ठेवून ध्यान करा. ध्यान करा म्हणजे आतापर्यंत जे ऐकले वाचले ते खरे आहे की खोटे आहे हे निपक्षपातीपणे कुठलाही दुराग्रह न ठेवता खरे की खोटे ते स्वतः करता पहा आणि काय योग्य ते तुमचे तुम्हीच ठरवा. तुमच्याकरता तुम्ही काय म्हणून आहात या एकाच गोष्टीचा सतत विचार करा. दुसऱ्याचा विचार मुळीच करू नका. त्यांचे ऐकू पण नका. त्यांना समजून सांगण्याच्या फंद्यात पडू नका. त्यामुळे व्यर्थ बुवाबाजी वाढेल. तुमच्या असणेपणावर जसा जसा तुमचा विश्वास बसेल तसे तसे व्यक्तिमन हे लाजून बाजूला होईल. एखाद्याने समजा आपल्याला वाईटातील वाईट शिवी जरी दिली तर आपण ती कधीच विसरत नाही. निदान तसे तरी आमचे हे सांगणे तुम्ही सतत आठवत राहा. लक्षात ठेवा, आज जरी तुम्हाला ते कळले नाही तरी एक दिवस तुम्हाला ते निश्चित कळेल यात शंका बाळगू नका.